थोडासा गरम मसाला, आपल्याला टाकायला. ऑलरेडी आपण मिरची वापरली, त्याच्यामुळे पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे करा. जास्त तुम्हाला आवडत असेल थोडंसं वापरू शकता. ऑलरेडी मिरची आहे त्याच्यामध्ये. तर हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. हे मिश्रण गावरान रेसिपी आहे ही, झटपट पटापट बनते ही रेसिपी. जी कोकणी माणसं आहे ती आपली ही रेसिपी घरच्या घरी फटाफट बनवतात दुपारच्या जेवणासाठी, नाही तर जी फटाफट आपल्याला काय खायचं आहे भाकरी बरोबर. तर ही रेसिपी एकदम इझी आहे, तुम्ही पण बनवू शकता घरी. तर आता चांगला परतलेला आहे आपला कांदा वगैरे मसाल्यामध्ये. तर आपण ह्या ज्या शेंगा कापलेल्या होत्या तुकडे ते आता टाकायचे.